अजितदादा, आदरणीय अजितदादा, आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय आर पाटील, आदरणीय प्रमोद महाजन, आदरणीय गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे नव्हते भारताचे हिरे होते. कुठलाही आमदार खासदार मंत्री होणं सोपं असतं, नेता होणं अवघड असतं. हे नेते होते आणि महाराष्ट्रातला प्रत्येक कानाना कोपरा माहीत असलेला अजितदादा होते आणि स्पष्ट वक्ता होता. एखाद्याचं काम होत नाही ना, हे तुझं काम होणार नाही, चल गेट आउट म्हणणार. त्याला म्हणणार नाही की 100 वेळा माझ्याकडे तिकीट काढून ये. असा स्पष्ट वक्ता आणि प्रशासनावर जरब असलेला नेता होता. दुर्दैव माझा आणि त्याचा अतिकृत जुळायला सुरुवात झाली आमचं त्यांचं. म्हणजे माझा ह्या 2-1.5 वर्षात माझं त्यांचं संबंध फार जवळ चालतं. मला 24 तारखेला फोन आला, 25ला आला, 26ला आला. सातारा जिल्ह्यात माझी आणि त्यांची युती आहे. ते म्हणले महादेवराव आपण हेल्प चॉपरनं आपण एकत्र जाऊ. पण माझा राष्ट्रीय समाज पक्षाला 26ला प्रोग्राम असतो नंदगडला, राष्ट्रीय समाज पक्षाचा. त्यामुळे मला यायला वेळ झाला, नंतर मी बी त्यांच्याबरोबर जाणार होतो. विशेष म्हणजे तर दादा हा कष्टाळू माणूस होता. आता त्यांचं काय युती त्यांनी एकत्र आले तर चांगलंच आहे. उलट दोन्ही पवारांच्या पार्ट्या आणि काँग्रेसने एकत्र यावं. काँग्रेसच्या मागे दलित आणि मुसलमानाचं मतदान बऱ्यापैकी. BJPला सत्तेत आम्ही मंडळीच आणलं होतं, का तर काँग्रेसला मस्ती जास्त होती म्हणून आम्ही आणलं होतं. विशेष म्हणजे आम्ही OBCचा गट ह्यांच्यावर होता, BJPवर. आता बहुतांशी OBC BJPतला आम्ही तोडत आहे. त्यामुळे ह्या दोघांनी एकत्र आलेलं फार चांगलं आहे. माझ्या शुभेच्छा आहेत. पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा सुनेत्रा वहिनी असेल, पार्थ असेल, यांनी एकत्र यायचा प्रयत्न करून त्यांचं हे बनवलं. काही दिवसानं आपला पहिला शत्रू आता भाजप आहे. भाजपला पहिलं काळातनं खाली बसवलं पाहिजे, या दृष्टीनं आम्ही प्लॅनिंग बनवलेलं आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.